नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण करंट अफेअर्सवरचे तुमच्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे असे एमसीक्यूज बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला कोणीही चुकवू नका. तर चला चालू करूया आजचा लेक्चर. आता भारतीय रेल्वेने भारतातलं पहिलं असं LNG आणि डिझेल असं ड्युअल फ्युएल असणारी डेमो ट्रेन लॉन्च केलेली आहे किंवा तिचं टेस्टिंग केलेलं आहे. तर हे टेस्टिंग त्यांनी नक्की कुठल्या जागी केलेलं आहे? तर हे केलेलं आहे साबरमती इंटिग्रेटेड कोच डेपो, जो की आहे अहमदाबाद गुजरात येथे. ठीक आहे. आता ह्या ड्युअल फ्युएल डेमोचे नक्की ऑपरेशन कसं असणार आहे बघा. डिझेलवर चालणारे जे इंजिन असते त्याची जी एनर्जी रिक्वायरमेंट असते त्यापैकी 40% ची एनर्जी रिक्वायरमेंट आहे ती कोणाकडनं पूर्ण केली जाणार आहे? तर ती केली जाणार आहे LNG मार्फत. तर ह्या प्रकारचं ऑपरेशन ह्या ट्रेनचं असणार आहे. क्लिअर आहे? पुढे इंडियाचा पहिला फ्लॅट रोल प्रोडक्ट्स म्हणजे FRP ॲल्युमिनियम प्लांट हे आत्ताच कुठे इनॉग्रेट केलं आहे? तर हे केलेलं आहे आदित्य ॲल्युमिनियम कॉम्प्लेक्स, कुठे? संबलपूर, ओडिशा. तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. आता FRP स्टील प्लांट्स तर आहेत, पण FRP ॲल्युमिनियम युनिट हे पहिल्यांदाच लावलं गेलेलं आहे. ठीक आहे. आणि ह्याचा उपयोग कुठे होणार आहे? तर ह्याचा उपयोग होणार आहे स्पेशली जे एनर्जी स्टोरेज डिव्हाइसेस असतात, उदाहरणार्थ बॅटरी वगैरे किंवा काही ऑटोमेटिव्ह पार्ट्स असतात त्याच्यामध्ये केलं जाणार आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स मध्ये सुद्धा केलं जाणार आहे. क्लिअर आहे? पुढे आता भारतातलं पहिलं डेडिकेटेड मेनोपॉज क्लिनिक हे कुठल्या राज्याने ह्याची सुरुवात केली आहे किंवा ह्याचं इनॉग्रेशन केलं आहे? तर सगळ्यात आधी लक्षात घ्या मेनोपॉज म्हणजे नक्की काय. आता खूप साऱ्या महिलांना तुमच्यापैकी माहिती असेल, पण ज्यांना माहिती नसेल त्यांनी लक्षात घ्या, हा कुठलाही डिसीज नाहीये किंवा आजार नाहीये. हा आहे एक महिलांच्या आयुष्यातील एक नॅचरली ऑकरिंग फेज किंवा काळ. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय होत असते मेनोपॉज मध्ये? तर महिलांची जी मेन्सुरेशन सायकल असते ती पूर्णपणे इथे बंद होते. आणि हा काळ कधी येतो? तो वयाच्या 45वी नंतर. ठीक आहे. अप्रॉक्सिमेटली एज सांगतोय, वयाच्या 45 ते 55 ह्या एज मध्ये हा काळ येतो. ठीक आहे. आणि ह्याचे एव्हरेज एज पकडून चला तुम्ही 51. तर आता ह्या फेज मध्ये नक्की काय होते? तर 12 महिने पिरियड्स येणं थांबतं. आणि ह्या 12 महिन्याच्या काळामध्ये महिलेला खूप साऱ्या स्ट्रेस मधनं जावं लागतं किंवा फिजिकली किंवा मेंटली खूप साऱ्या चॅलेंजेस मधनं जावं लागतं. ठीक आहे. उदाहरणार्थ काय? तर फिजिकल मध्ये तुमचे केस गळणे, तुमच्या हृदयाच्या विकारासंबंधी काही समस्या, तुमचे झोपेचे विकार म्हणजे तुम्हाला झोप न येणं, तर अशा प्रकारच्या लहान सहान आजारांना तोंड द्यावं लागतं. त्याचप्रमाणे मेंटली मध्ये स्ट्रेस, हार्मोनल इम्बॅलेन्स वगैरे वगैरे. ठीक आहे. तर अशा काही मानसिक तणावांना सुद्धा सामोरं जावं लागतं. आणि ह्याच तणावांना ऍड्रेस करण्यासाठी ह्या मेनोपॉज क्लिनिकची स्थापनाही केली जाणार आहे आणि भारतामध्ये हे पहिल्यांदाच होणार आहे. कुठे होणार आहे? तर हे होणार आहे महाराष्ट्रामध्ये. सुपर इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लक्षात ठेवा. आता खेलो इंडिया विंटर गेम झाले, कुठे झाले? तर ते झाले जम्मू अँड काश्मीरमध्ये. जम्मू अँड काश्मीरमध्ये हे 2 फेज मध्ये झाले. तर पहिला झाला कांगडोरी स्पोर्ट्स क्लब, दुसरा झाला गुलमर्ग येथे. ठीक आहे. तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवायचं कुठे झाले? तर जम्मू अँड काश्मीरमध्ये. आणि ह्याच्यामध्ये कोणी टॉप केलेलं आहे? तर ह्या स्पर्धेमध्ये पदक तालिकेमध्ये हरियाणाने टॉप केलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता हरियाणाने 4 गोल्ड जिंकलेले आहेत आणि टोटल 7 पदक जिंकलं आहे. 2 नंबरला लडाख राहिला आणि 3 नंबरला आपला महाराष्ट्र स्टेट राहिलेला आहे. क्लिअर आहे? पुढे आता न्यू स्टार्ट ट्रिटी, न्यू स्ट्रॅटेजिक आर्म रिडक्शन ट्रिटी ही कुठल्या 2 देशामध्ये होती? ती आत्ताच समाप्त झालेली आहे. तर ती होती रशिया आणि कोणामध्ये? तर रशिया आणि अमेरिकेमध्ये. आणि ह्या ट्रिटीमध्ये नक्की काय होतं? तर ह्यांचा एक 5 वर्षाचा करार व्हायचा आणि ह्या करारामध्ये दोन्ही देशाकडे जेवढी पण अण्वस्त्र आहे त्याची मॉनिटरिंग करायचे आणि ह्याचा एकच उद्देश होता, म्हणजे काय? तर अण्वस्त्र कमी करणे. आता भारतामध्ये 2 नवीन रामसर साईट बनले आहेत. एक आहे पटना बर्ड सँक्च्युरी आणि दुसरी आहे छर्रीधान गुजरात. ठीक आहे. तर ह्या 2 रामसर साईट नवीन इन्क्लूड झालेल्या आहेत 2026 मध्ये. तर त्यांनी इथे तेच विचारलं की आता टोटल भारताच्या रामसर साईट किती झालेले आहेत? तर त्या झालेल्या आहेत 98. तर आता तुम्हाला रामसर साईट मध्ये काय काय लक्षात ठेवायचं असते? तर जे मागील वर्ष होतं 2025 आणि जे चालूचं वर्ष आहे 2026, ह्यामध्ये कुठल्या कुठल्या रामसर साईट ज्या आहेत त्या इन्क्लूड झालेल्या आहेत रामसर स्थळामध्ये. तर बघा 2026 मध्ये ह्या 2 झालेल्या आहेत, पटना बर्ड सँक्च्युरी आणि छर्रीधान. आणि त्यांचं लोकेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कुठल्या राज्यामध्ये ते आहेत. तर पटना बर्ड सँक्च्युरी जी आहे ती कशामध्ये आहे? बघा UP मध्ये आहे, बिहारमध्ये नाही. छर्रीधान जी आहे ती कुठे आहे? तर गुजरातमध्ये आहे. आता त्याचप्रमाणे ह्याच्या 2025 ज्या आहेत त्या तुम्हाला इथे पॉज करून बघायच्या आहेत
आणि त्यांचं नाव आणि लोकेशन हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर आहे. आता इथे बघा उदयपूर लेक कुठे आहे, तर हे आहे बिहारमध्ये. तर कोणीही नावाने त्याच्या कन्फ्यूज व्हायचं नाहीये. पुढे आता जे युनियन बजेट झालं 2026-27चं, त्यामध्ये इंडियन स्पोर्ट्स इकोसिस्टीमसाठी किंवा स्पोर्ट्सला मजबूत करण्यासाठी कुठलं इनिशिएटिव्ह किंवा कुठलं मिशन हे पुन्हा लॉन्च करण्यात आलं. तर बघा हे ऑलरेडी मिशन होतं, 10 वर्षासाठी व्हॅलिड होतं, जे की आत्ताच 2026 मध्ये एक्सपायर झालं. त्याचं नाव आहे खेलो इंडिया मिशन आणि हे पुन्हा आता 10 वर्षासाठी त्यांनी एक्सटेंड करण्यात आलं आहे 2036 पर्यंत. गव्हर्नमेंटचं लक्ष आहे की 2036 पर्यंत भारताला एक ग्लोबली स्पोर्टिंग नेशन म्हणून उदयास आणायचं आहे आणि त्यासाठी जवळपास 4,500 कोटी हे गव्हर्नमेंटने त्या बजेटमध्ये त्यांना दिलेलं आहे ह्या मिशनसाठी. क्लिअर आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ज्याचं हेडक्वार्टर कुठे आहे, तर त्याचं हेडक्वार्टर आहे बेंगलुरू इथे आणि ही एक गव्हर्नमेंट कंपनी आहे जी डिफेन्स इक्विपमेंट ही प्रोड्यूस करत असते. सगळ्यांनाच माहिती असेल. तर ह्याचा नवीन चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर बघा सगळ्यात आधी लक्षात घ्या, आत्ताचे जे करंट त्याचे सीएमडी आहेत त्यांचं नाव आहे DK सुनील. ठीक आहे. आणि ह्यांची जी कारकीर्द असेल ती कुठल्या महिन्यापर्यंत असेल, तर मे महिन्यापर्यंत असेल, मे महिना 2026. पण मे महिन्यानंतर जे पदभार स्वीकारतील त्यांचं नाव काय आहे, तर त्यांचं नाव आहे कोटा रवी. तर हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. जर तुम्ही आता इथे गुगल केलात तर तुम्हाला ह्यांचंच नाव दिसेल. कोणाचं, तर DK सुनील यांचं. कारण त्यांनी अजूनही पदभार ह्यांच्याकडे दिलेला नाही, जो की मे महिन्यामध्ये दिला जाईल. तर ज्यांची एक्झाम मे महिन्यानंतर असेल त्यांनी हे नाव लक्षात ठेवायचं आहे. म्हणून प्रश्न तुम्हाला नीट वाचायचा आहे. नियुक्ती कोणाची करण्यात आली आहे किंवा कोण आहेत ह्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाहीये. क्लिअर आहे. पुढे आता एक समर्थ नावाचं पंचायत पोर्टल जे की भारत सरकारने लॉन्च केलं होतं आणि ह्याची टेस्टिंग 2 राज्यामध्ये चालू होती. एक होती हिमाचल प्रदेश आणि एक होतं छत्तीसगड. तर ह्या पोर्टलच्या किंवा ऍपच्या माध्यमातून नक्की केलं काय जाणार आहे, तर जो टॅक्स कलेक्शन आहे कुठला, तर लोकल गव्हर्नन्सचा जो पण टॅक्स आपण कलेक्ट करतो तो तुम्हाला घरी बसल्या देता येणार आहे ह्या पोर्टलच्या माध्यमातून. त्यामुळे गव्हर्नमेंटला काय फायदा होणार आहे, तर टॅक्स मॉनिटरिंग आणि फायनान्शियल प्लॅनिंग. ठीक आहे. तर ह्या प्रकारचे काही फायदे होणार आहेत. तर ह्या पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन टॅक्स वसूल करणारा भारतातला पहिला कुठला जिल्हा ठरला आहे, तर तो जिल्हा ठरला आहे, तो आहे छत्तीसगड मधला कुठला, तर धमतरी जिल्हा. क्लिअर आहे. पुढे मदर मेरी कम्स टू मी हे कोणाचं पुस्तक आहे ज्यासाठी त्यांना मातृभूमी बुक ऑफ द इयर 2026 हा पुरस्कार भेटला आहे, तर त्यांचं नाव आहे अरुंधती रॉय. आता हा जो अवॉर्ड आहे तो इतका इम्पॉर्टंट नाही आहे, पण ह्यांचं जे पुस्तक आहे मदर मेरी कम्स टू मी हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ह्यांची जी पुस्तकं आहेत ही जास्तीत जास्त विचारली जातात एक्झामला, कारण ह्या बुकर प्राइज विनर एक साहित्यिक आहेत. क्लिअर आहे. त्यामुळे ह्यांच्या पुस्तकांचं नाव हे तुम्हाला विसरायचं नाहीये. पुढे इंडियन कोस्ट गार्डने त्यांचा रेझिंग डे किंवा स्थापना दिवस हा साजरा केला. तर हा त्यांचा कितवा वर्धापन दिन होता, तर हा त्यांचा 50वा वर्धापन दिन होता, जो की त्यांनी 1 फेब्रुवारी 2026 रोजी सेलिब्रेट केला. तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे कारण हा 50वा आहे. पुढे युनियन बजेट 2026-27 मध्ये गव्हर्नमेंटने एक इनिशिएटिव्ह लॉन्च केला आहे. कुठल्या फील्डमध्ये, तर बायो फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग हब. म्हणजे भारताला बायो फार्मास्युटिकल मध्ये एक ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब हे बनवायचं आहे. किती वर्षामध्ये, तर 5 वर्षामध्ये. तर त्या इनिशिएटिव्हचं जे नाव आहे ते नक्की काय आहे, तर त्याचं नाव आहे बायो फार्मा शक्ती. आता ह्या इनिशिएटिव्ह मध्ये गव्हर्नमेंट नक्की काय काय करणार आहे, तर नवीन केमिकल पार्क्स, बायोटेक पार्क्स, वॅक्सिन बनवण्याची जी क्षमता आहे ती वाढवायची आहे. त्याचप्रमाणे रिसर्च अँड डेव्हलपमेंट, ह्या टेक्नॉलॉजीमध्ये जो रिसर्च अँड डेव्हलपमेंट करेल तशा नवीन स्टार्टअपना प्रोत्साहन देणं. त्याचप्रमाणे ह्यासाठीचं जे स्किलफुल वर्कफोर्स आहे ते बनवणं आणि खूप सारे मेजर डिसीज आहेत त्याची वॅक्सिन्स, त्याचे मेडिसिन्स हे बनवणं. तर ह्यावर सगळ्यात जास्ती ह्या इनिशिएटिव्हचा फोकस असणार आहे. क्लिअर आहे. तर त्याचं नाव लक्षात ठेवा, बायो फार्मा शक्ती. बघा बजेटवरचे जे क्वेश्चन्स असतात ते खूप जास्त परीक्षेमध्ये विचारले जातात, तर त्यामुळे तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. आता ह्या वर्षाचा जो पहिला ग्रँड स्लॅम आहे कुठला, ऑस्ट्रेलियन ओपन. तर ह्याचं जे मेन सिंगलचं जे टायटल आहे ते कोणी जिंकलेलं आहे, तर ते जिंकलेलं आहे स्पेनचा खेळाडू कार्लोस अल्काराजने. तर हा आहे कार्लोस अल्काराज आणि हा आहे नोवाक जोकोविच. ठीक आहे. तर नोवाक जोकोविचला हरवून तो जिंकलेला आहे. आता बघा तुम्हाला टेनिसमध्ये 4 प्रकारचे जे ग्रँड स्लॅम आहेत त्यावर क्वेश्चन्स हे विचारले जातात. त्यांचे जे कोण विनर आहेत महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये. तर वर्षाच्या पहिल्या क्वार्टरमध्ये
पहिली जी ग्रँड स्लॅम खेळली जाते ती आहे ऑस्ट्रेलियन ओपन, दुसरी खेळली जाते ती आहे फ्रेंच ओपन, तिसरी जी आहे ती कुठली खेळली जाते तर ती आहे विम्बल्डन, आणि चौथी कुठली खेळली जाते तर ती आहे US ओपन. हे 4च ग्रँड स्लॅम तुम्हाला ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, आणि त्याच्यामधले मेन्स आणि वुमेन्सचे टायटल विनर कोण आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. पहिला जो ग्रँड स्लॅम आहे तो आत्ताच झालेला आहे 2026चा, तो आहे ऑस्ट्रेलियन ओपन, आणि तो कोणी जिंकला आहे महिलांमध्ये, पुरुषांमध्ये तर कार्लोस अल्काराज, आणि महिलांमध्ये कोणी जिंकलेले आहे तर एलेना रेबेकैना. आता 2025 जे आहेत ग्रँड स्लॅम हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, कारण ह्यामधलं सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकते. तर बघा, पुरुषांमध्ये खूप जास्त इझी आहे, कारण 2च विनर आहेत, एक तर जैनिक सिन्नर किंवा कार्लोस अल्काराज. पण महिलांमध्ये तुम्हाला 4 वेगवेगळी नावं ही लक्षात ठेवायची आहेत, तर ही सगळी नावं तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. क्लिअर आहे? पुढे आता पुढे जाण्याआधी जर तुम्हाला ह्या एक्झामसाठी स्टडी मटेरियल हवं असेल, ज्यामध्ये मी प्रिपेअर केलेले 1 वर्षाच्या करंट अफेअरच्या नोट्स आहेत, ज्या की इंग्लिश आणि मराठी लँग्वेजमध्ये आहेत, तर त्या तुम्हाला 151 रुपीजमध्ये भेटतील. त्याचप्रमाणे मराठी सेक्शनच्या नोट्स, ज्यामध्ये सर्व मराठी सेक्शन कव्हर आहे, तर ह्या तुम्हाला 99 रुपीजमध्ये भेटतील. त्याचप्रमाणे इंग्लिश सेक्शन नोट्स, अर्थमॅटिक किंवा मॅथ्सच्या नोट्स, जनरल इंटेलिजन्स किंवा रिझनिंगच्या नोट्स, आणि कॉम्प्युटर सेक्शनच्या नोट्स, तर ह्या सर्व नोट्स इंडिव्हिज्युअली तुम्हाला 99 रुपीजमध्ये भेटतील. पण तुम्हाला ह्या सर्व नोट्स एकत्रित हव्या असतील तर त्या महाकॉम्बो ऑफरमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त 500 रुपीजमध्येच भेटतील. आता ह्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, ज्या करंट अफेअरच्या नोट्स आहेत त्या तुम्हाला तुमच्या एक्झाम होईपर्यंतच्या शेवटच्या महिन्यापर्यंतच्या भेटतील. म्हणजेच तुमची एक्झाम जर मार्च मंथमध्ये असेल तर तुम्हाला फेब्रुवारी मंथपर्यंत नोट्स ह्या टोटल भेटतील. मग एक्झाम कितीही पुढे जाऊ दे. पुढे ह्या ज्या माझ्या करंट अफेअरच्या नोट्स आहेत ह्या तुम्ही पुढे जर कुठल्या एक्झाम देणार असतील तर त्या एक्झामसाठी सुद्धा तुम्हाला उपयोगी पडतील. आता पुढे तुम्ही ह्यापैकी कुठलीही एक नोट जरी बाय केलीत किंवा तुम्ही महाकॉम्बो ऑफरमध्ये सर्व नोट्स बाय केलेत, तरी तुम्हाला ह्या एक किंवा सर्व नोट्स सोबत मी इंग्लिश 40 वर्ड्स पर मिनिटचे जे टायपिंगचे पॅसेजेस आहेत ते प्रॅक्टिससाठी तुम्हाला ह्यासोबतच फ्री देईल. त्याचप्रमाणे बॉम्बे हायकोर्टच्या क्लर्क पोस्टसाठीचे व पिऊन पोस्टसाठीचे जे मागील भरतीचे पेपर्स आहेत, क्वेश्चन पेपर्स आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला ह्यासोबतच फ्री देईल. क्लिअर आहे? आता ह्या नोट्स तुम्हाला ऑर्डर कशा करायच्या आहेत, तर सगळ्यात आधी हा QR कोड स्कॅन करून तुम्हाला मला पेमेंट करायचं आहे, आणि त्या पेमेंटचा ट्रान्झॅक्शन आयडीचा जो स्क्रीनशॉट आहे तो मला तुम्हाला ह्या नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे. मग मी तुमचा ट्रान्झॅक्शन आयडी व्हेरीफाय करून तुम्हाला PDF स्वरूपात नोट्स ह्या व्हॉट्सअप करेल. क्लिअर आहे? पुढे नोट संबंधित तुम्हाला काही डाऊट असेल तर मला ह्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही विचारू शकता. तर चला पुढे. आता युनियन बजेट 2026-27 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 4 डेडिकेटेड कॉरिडोर्स बनवणार आहे. कशासाठी? तर रेअर अर्थ एलिमेंटसाठी. रेअर अर्थ एलिमेंट कुठे कुठे यूज होतात ह्याचे, तर ह्याचा यूज होतो चिप्समध्ये. खाण्याच्या चिप्स नाही तर कुठल्या, तर सेमीकंडक्टर चिप्स. ठीक आहे. आता सेमीकंडक्टर चिप्ससाठी फक्त भारतच नाही तर पूर्ण जग हे कोणावर डिपेंडेबल आहे, तर ते आहे चायनावर. चायना हा सगळ्यात जास्ती जगामध्ये रेअर अर्थ एलिमेंटचा एक्सपोर्टर आहे. तर ती डिपेंडन्सी कमी करण्यासाठी भारतातील अशी 4 राज्य आहेत ज्यामध्ये रेअर अर्थ कॉरिडोर हे ओपन केले जाणार आहेत. आणि ती 4 राज्य कुठली आहेत, तर एक आहे केरला, एक आहे ओडिशा, एक आहे तामिळनाडू, आणि शेवटचं राज्य जे आहे ते आहे आंध्र प्रदेश. ह्याच्यामधलं कुठलं नाहीये तर राजस्थान नाहीये. आता रेअर अर्थ एलिमेंटसाठी अमेरिकेने सुद्धा प्रयत्न चालू केलेले आहेत, कारण तुम्हाला तर माहितीच आहे अमेरिकेमध्ये आता राष्ट्राध्यक्ष जे आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाच्या विरुद्ध एक व्यापार युद्ध छेडलं होतं. त्यामध्ये त्यांनी पूर्ण जगालाच टार्गेट केलं होतं. पण चायना अशी एक कंट्री आहे जो जगाचा रेअर अर्थ एलिमेंटचा जो सप्लाय आहे तो कंट्रोल करते. त्याच्यामुळे चायनाने रेअर अर्थ एलिमेंट काय केलं होतं त्यावेळेला, तर तो सप्लाय स्टॉप केला होता. त्यामुळे अमेरिकेने सुद्धा आता काही देशासोबत मिळून व स्वतः अमेरिका सुद्धा काही कॉरिडोर्स हे बनवत आहे. तर त्याच्याबद्दल आपण पुढे बघूया. पुढे एक क्वेश्चन असेल. पुढे आता युनेस्कोची 2026-27 जी वारसा यादीची लिस्ट आहे त्यामध्ये भारतातर्फे जी केंगजिरी हा लिव्हिंग रूट ब्रिज ह्याचं नामांकन पाठवलेलं आहे. तर हा नॅचरल ब्रिज किंवा नॅचरल पूल हा कुठल्या राज्याशी संबंधित आहे, तर तो आहे मेघालयाशी संबंधित. आता तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे, भारतामध्ये टोटल 44 वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत. किती? 44वी कुठली झाली होती मागच्या वर्षी, तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले. किती किल्ले? तर 11 किल्ले. त्यामधला एक किल्ला जो होता तो तामिळनाडू राज्यामध्ये सुद्धा आहे,
तर ह्या किल्ल्याचं नाव तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर हे 11 किल्ले 44व जे वर्ल्ड हेरिटेज साईट होती भारताची ती होती आणि हे कल्चरल हेरिटेज साईट होती. आता 3 प्रकारच्या हेरिटेज साईट असतात. एक असते नॅचरल, एक असते कल्चरल आणि एक असते मिक्स म्हणजे कल्चरल प्लस नॅचरल. ठीक आहे. आता ही जी आहे ही आहे नॅचरल, निसर्गाने बनवलेली आहे. ठीक आहे. कल्चरल जी असते ती काय असते तर जे ओल्ड मॉन्युमेंट्स आहेत उदाहरणार्थ किल्ले असू द्या किंवा कुठली वस्तू असू द्या ती असते कल्चरल साईट. आणि मिक्स काय असते तर कल्चरल प्लस नॅचरल. आणि भारतामध्ये फक्त आणि फक्त एकच मिक्स वर्ल्ड हेरिटेज साईट आहे आणि ही परीक्षेसाठी इम्पॉर्टंट असते. ती कुठली आहे तर ती आहे सिक्कीम मधला कंचनजंगा नॅशनल पार्क. कुठल्या राज्यामधला सिक्कीम मधला कंचनजंगा नॅशनल पार्क. नॅशनल पार्क सुद्धा आहे आणि तो कंचनजंगा जे जगातलं तिसरं मोठं पीक आहे ते सुद्धा वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. क्लिअर आहे. आता हे तर झाले 44 जे वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. पण ह्याचे जे टेंटेटिव्ह लिस्ट असते त्याच्यामध्ये भारतातले टोटल 70 साईट्स आहेत. ह्या त्यांच्या टेंटेटिव्ह लिस्टमध्ये आहेत. जोपर्यंत टेंटेटिव्ह लिस्टमध्ये एखादा वर्ल्ड हेरिटेज साईट येत नाही तोपर्यंत ती मेन जी वर्ल्ड हेरिटेज साईट आहे त्याच्यामध्ये ती येत नाही किंवा युनेस्को त्याला मंजुरी देत नाही की ही वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. क्लिअर आहे. तर दरवर्षी भारत ह्याचं सबमिशन करत असतो. आता तुम्हाला जर विचारलं की भारतातली पहिली वर्ल्ड हेरिटेज साईट कुठली होती तर युनेस्कोने 1983 साली भारताला 3 वर्ल्ड हेरिटेज साईट दिलेल्या आहेत. कुठली कुठली तर अजिंठाची लेणी, वेरूळची लेणी, ताजमहाल आणि दिल्लीचा रेड फोर्ट किंवा लाल किल्ला. टोटल 3 नाही 4. तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. पुढे तर देशातलं पहिलं असं कुठलं एअरपोर्ट बनलं आहे जिथे हायड्रोजन पॉवर बसेस ह्या पॅसेंजर ट्रान्सपोर्टेशनसाठी वापरल्या जाणार आहेत. तर बघा विमानतळावर विमानतळ आणि विमान जिथे लागतं त्याच्या बिटवीन काही बसेस चालतात पॅसेंजरला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी. तर ह्या ज्या बसेस आहेत त्या आता हायड्रोजन पॉवर असणार आहेत. कुठल्या विमानतळावर तर ते विमानतळ आहे कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे केरळाला. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. पुढे आता युनियन बजेट 2026-27 मध्ये जे सेल्फ हेल्प ग्रुप्स असतात त्यांच्यासाठी एक रिटेल आउटलेट जे की कम्युनिटी बेस असेल तर ह्या प्लॅटफॉर्मचं नाव काय आहे तर ह्या प्लॅटफॉर्मचं नाव आहे शी मार्ट. लक्षात ठेवायचं आहे शी मार्ट. पुढे आता बजेटमध्ये युथ सेंट्रिक एक इनिशिएटिव्ह लॉन्च करण्यात आलं ज्यामध्ये कॉलेज स्टुडंट आणि कोचिंगचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना बजेट समजावं म्हणून हे इनिशिएटिव्ह लॉन्च करण्यात आलं. तर त्या इनिशिएटिव्हचं नाव काय आहे त्याचं नाव आहे माय भारत बजेट क्वेस्ट 2026. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. पुढे आता एक जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज झाली त्याचं नाव आहे एक्सरसाइज खंजर. तर ही कुठल्या 2 देशामध्ये झाली तर ही झाली इंडिया आणि किर्गिस्तानमध्ये. तर ती नक्की कुठे झाली तर ती झाली मिसामारी सोनितपूर आसाम इथे. पण तुम्हाला इथे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे एक्झामच्या दृष्टीने की ही कुठल्या 2 देशामध्ये होते इंडिया आणि किर्गिस्तानमध्ये. आता नावामध्ये कन्फ्युजन व्हायचं नाहीये. 2 देश आपले 3 का 4 देशांचं नाव सेम आहे. एक आहे उझबेकिस्तान, एक आहे कझाकिस्तान, एक आहे किर्गिस्तान आणि एक आहे तुर्कमेनिस्तान. ठीक आहे. आता सगळ्यांनी लक्षात ठेवा किर्गिस्तान सोबत खंजर होते. कझाकिस्तान सोबत कुठली होती एक्सरसाइज कझाकिस्तान ह्या देशासोबत तर कज इंड. ठीक आहे. कॅज इंड ह्या नावाची एक्सरसाइज होते मिलिटरी एक्सरसाइज. उझबेकिस्तान ह्या देशासोबत कुठली होती एक्सरसाइज ती होते डस्ट लीक. ठीक आहे. नाव लक्षात ठेवायचे आहेत. तुर्कमेनिस्तान सोबत कुठली होते तर कुठलीच होत नाहीये. फक्त तुम्हाला हे 2 देश आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत आणि त्यांच्या नावामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाहीये. पुढे आता युनियन बजेट 2026-27 मध्ये खादी, हँडलूम आणि हँडीक्राफ्ट सेक्टरसाठी एक इनिशिएटिव्ह लॉन्च करण्यात आलं आणि ह्यामध्ये ह्याचं लक्ष आहे की प्रोडक्शन प्रोसेस कशी नीट करता येईल आणि त्याचं डेव्हलपमेंट स्किल आहे ते कसं इम्प्रूव्ह करता येईल. तर ह्या इनिशिएटिव्हचं नाव काय आहे तर ह्या इनिशिएटिव्हचं नाव आहे महात्मा गांधी ग्राम स्वराज इनिशिएटिव्ह. लक्षात ठेवायचं आहे. आणि ह्या इनिशिएटिव्हने लोकल फॉर ओकल ह्यासाठी खूप मोठं प्रोत्साहन भेटणार आहे. त्याचप्रमाणे ह्या संबंधित जे MSME इंडस्ट्रीज आहेत त्यांना सुद्धा स्ट्रेंथन किंवा बळ भेटणार आहे. क्लिअर आहे. पुढे आता एक इंडियन ओरिजिन किंवा भारतीय वंशाचे एक सायंटिस्ट आहेत त्यांना सुपर पॉल्युटंट्स आणि ब्राऊन क्लाउड्स ह्यावरच्या अग्रगण्य संशोधनासाठी 2026चा क्रॉफर्ड पुरस्कार हा देण्यात आला आहे. तर त्यांचं नाव काय आहे तर त्यांचं नाव आहे वीरभद्रन रामानाथन. काय वीरभद्रन रामानाथन. तर हे नाव लक्षात ठेवायचं आहे. क्रॉफर्ड पुरस्कारला नोबल ऑफ जिओ सायन्सेस सुद्धा म्हटलं जातं. पुढे आता ह्या वर्षाची प्रो रेसलिंग लीग कुठल्या राज्याने जिंकलेली आहे तर ही जिंकलेली आहे हरियाणा थंडर्सने. आता एक लक्षात घ्या 2026 ची प्रो रेसलिंग लीग झाली
ही फक्त 6वी एडिशन होती. ह्याची जी सुरुवात होती ती 2015 साली झाली होती आणि ही दरवर्षी खेळली जाणारी एक स्पर्धा आहे. पण 2019 मध्ये ही डिसकंटिन्यू झाली होती. जवळपास 6 ते 7 वर्षानंतर ही स्पर्धा पुन्हा खेळवण्यात आली आहे आणि त्याचं जे प्राइज जिंकलेले आहे किंवा जिंकलेली आहे ती कोणी जिंकलेली आहे तर हरियाणा थंडर्सने. आणि कोणाला हरवून जिंकलेली आहे तर दिल्ली दंगल वॉरियर्सला. क्लिअर आहे. पुढे आता बजेटमध्ये एक नवीन स्कीम दुसरी अनाऊन्स केली आहे, ज्यामध्ये जे आपले दिव्यांगजन आहेत त्यांना IT सेक्टर, ॲनिमेशन अँड व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स यासारख्या क्षेत्रामध्ये प्रशिक्षण दिलं जाणार आहे, जेणेकरून त्यांना ह्या फील्डमध्ये अपॉर्च्युनिटीज उपलब्ध होतील. ठीक आहे. तर ह्या इनिशिएटिव्हचं नाव काय आहे तर ह्या इनिशिएटिव्हचं नाव आहे दिव्यांगजन कौशल योजना. तर हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे दिव्यांगजन सहारा योजना ही सुद्धा लॉन्च करण्यात आली आहे, ज्यामध्ये आर्टिफिशियल लिम्ब मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन अल्मिको किंवा अलिमको तर ह्याचं प्रोडक्शन जे आहे त्यांना स्केलअप केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे R&D आणि AI इंटिग्रेशन सुद्धा ह्यामध्ये केलं जाणार आहे. क्लिअर आहे. पुढे PM दिव्यांश केंद्र उघडली जाणार आहेत. त्याचप्रमाणे असिस्टिव्ह टेक्नॉलॉजी मार्ट्स हे सुद्धा उघडली जाणार आहेत. हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. पुढे आता वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट झालं 2026 साठीचं, तर हे कुठे झालेलं आहे तर हे झालेलं आहे दुबईमध्ये. कुठे झालेलं आहे दुबईमध्ये. आणि ह्या वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटची जी थीम होती त्या थीमचं नाव काय होतं तर शेपिंग फ्युचर गव्हर्नमेंट्स. आता हे तुम्हाला फक्त इंग्लिशमध्येच लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर आहे. पुढे आता कुठल्या कंट्रीने प्रोजेक्ट वॉल्ट ह्या नावाचा 12 बिलियन पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप इनिशिएटिव्ह, ज्याचं लक्ष आहे स्टॉक पाईल ऑफ रेअर अर्थ एलिमेंट्स, म्हणजे रेअर अर्थ एलिमेंटचा साठा करणं. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगितलं होतं चायनानं जेव्हा रेअर अर्थ एलिमेंटचा जो सप्लाय होता तो तेव्हा थांबवला होता, तेव्हा कोणी हा प्रोजेक्ट वॉल्ट हे केलेला आहे तो केलेला आहे अमेरिकेनं. क्लिअर आहे. पुढे आता इंडियाची फर्स्ट कोऑपरेटिव्ह सेक्टर राईड हेलिंग सर्व्हिस किंवा टॅक्सी सर्व्हिस जी की सहकारी क्षेत्रातील आहे. ठीक आहे. सहकारी म्हणजे त्यामध्ये जे मालक असणार आहेत त्या टॅक्सीचे ते ड्रायव्हरच असणार आहे आणि त्याचं नेतृत्व पण कोण करणार आहे तर ड्रायव्हरच करणार आहेत. तर ह्या टॅक्सी सेवेचं नाव काय आहे तर ह्या टॅक्सी सेवेचं नाव आहे भारत टॅक्सी. तर हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. मणिपूरचे 13वे चीफ मिनिस्टर कोण बनलेले आहेत तर ह्यांनी आत्ताच शपथ घेतलेली आहे. त्यांचं नाव आहे युमनाम खेमचंद सिंग. आणि हे कोणाच्या बदली आलेले आहेत तर हे N बिरेन सिंगच्या बदली आलेले आहेत. हे सुद्धा BJPचेच आहेत आणि हे सुद्धा BJPचेच होते. क्लिअर आहे. मणिपूरमध्ये तुम्हाला माहिती असेल की खूप सारे दंगे झाले होते आणि टोटल मणिपूर हे अनस्टेबल राज्य झालं होतं आणि तिथे जवळपास 1 वर्षासाठी राष्ट्रपती राजवट ही लागू करण्यात आली होती. ठीक आहे. राष्ट्रपती राजवट आता उचललेली आहे आणि नवीन जे CM झालेले त्यांचं नाव आहे युमनाम खेमचंद सिंग. नाव लक्षात ठेवायचं आहे. सुपर इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आता $1 मिलियन जेम्प एज्युकेशनचा ग्लोबल टीचर प्राइज हा एका भारतीयाला भेटलेला आहे. तर त्यांचं नाव काय आहे तर त्यांचं नाव आहे रुबल नेगी. काय नाव आहे रुबल नेगी, ज्यांनी भारतातील गरजू समुदायासाठी 800हून अधिक शिक्षण केंद्र स्थापित केली आहेत. त्याचप्रमाणे त्यांचं एक इनिशिएटिव्ह आहे मिसाल इनिशिएटिव्ह. ह्या मिसाल इनिशिएटिव्हसाठी त्यांना हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. क्लिअर आहे. लक्षात ठेवायचं आहे. पुढे 100% इन्शुरन्स कव्हरेज किंवा विमा संरक्षण प्राप्त करणारा भारतातला पहिला जिल्हा कुठला ठरला आहे कुठल्या उपक्रमाअंतर्गत तर इन्शुरन्स फॉर ऑल 2047 ह्या उपक्रमाअंतर्गत. ठीक आहे. तर तो कुठला जिल्हा आहे तर तो आहे जिल्हा अलवर. आणि अलवर कुठे येतो अलवर येतो राजस्थानमध्ये. सुपर इम्पॉर्टंट प्रश्न आहे. लक्षात ठेवायचा आहे. क्लिअर आहे. पुढे आता भारताने नवीन क्षेपणास्त्र अग्नी 3 ह्याची चाचणी केलेली आहे. कुठनं चांदीपूर ओडिशा इथनं. तर ह्या अग्नी 3 क्षेपणास्त्राची प्रमुख वैशिष्ट्य काय आहेत तर ह्याची मारा करण्याची जी क्षमता आहे स्ट्राईक रेंज ही 3500 किलोमीटर आहे आणि ह्यामध्ये 2 स्टेज कॉन्फिगरेशन मध्ये सॉलिड फ्युएल हे वापरलं जातं. त्यानंतर हे 1.5 टन इतक्या वजनाचा पेलोड हा घेऊन जाऊ शकते. फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की हे लिक्विड फ्युएल नाही आहे, सॉलिड फ्युएल हे ह्याच्यामध्ये यूज केलेलं आहे. त्यानंतर हे IRBM आहे इंटर रेंज बॅलिस्टिक मिसाईल. तर पुढे हे लॉन्च कुठनं केलं जाते तर हे पाणबुडीवरनं लॉन्च केलं जात नाही. हे कशावरनं लॉन्च केलं जाते तर हे व्हेकलवरनं लॉन्च केलं जाऊ शकते किंवा रेलवरनं लॉन्च केलं जाऊ शकते. म्हणजे काय तर जमिनीवरनं लॉन्च केलं जाणार आहे. क्लिअर आहे. म्हणजे हे तिन्ही चुकीचे आहेत. हे कमी पल्ल्याचं नाही, हे तर जास्त पल्ल्याचं आहे. जमिनीवरनं लॉन्च केलं जाते. 1.5 टन वजनाचं सॉलिड फ्युएल आहे आणि ह्याची स्ट्राईक रेंज किती आहे तर 3500 किलोमीटर आहे. म्हणजे हे तुमचा ऑप्शन हा बरोबर आहे. आता भारतातलं असं कुठलं पोर्ट आहे, पोर्ट म्हणजे काय तर बंदर. ठीक आहे. तर हे पहिलं असं बंदर बनलेलं आहे
जिथे ॲडव्हान्स अँटी ड्रोन सिस्टीम, म्हणजे जर ड्रोन इथे आला, कुठलाही ड्रोन आला, शत्रूचा ड्रोन, तर त्याला उडवलं जाऊ शकते. तर अशी सिस्टीम इन्स्टॉल करणारं पहिलं जे पोर्ट आहे तर त्याचं नाव आहे व्हीओ चिदंबरनार पोर्ट ऑथॉरिटी. आणि हे व्हीओ चिदंबरनार कुठे आहे तर थुट्टुकुडी तामिळनाडूमध्ये आहे. कुठे आहे? थुट्टुकुडी तामिळनाडू. पुढे आता केरळानंतर असा भारतातला कुठलं दुसरं राज्य आहे ज्यांनी एक स्टेट लेवल बर्ड ॲटलस केलेलं आहे? तर बघा, केरला हे पहिलं राज्य होतं बर्ड ॲटलस पब्लिश करणारं. 2022 मध्ये त्यांनी बर्ड ॲटलस पब्लिश केला होता. त्यानंतर दुसरं राज्य जे बनलेलं आहे ते आहे गोवा. पुढे आता भारतातलं पहिलं सेपरेट एल्डरली बजेट किंवा वृद्ध अर्थसंकल्प कशावर फोकस असलेला? हेल्थ केअर आणि सोशल सिक्युरिटी किंवा सामाजिक सुरक्षा आणि आरोग्य सेवा, म्हणजे वृद्ध लोकांसाठी सेपरेट बजेट मांडणारं भारतातलं पहिलं राज्य कुठलं बनलेलं आहे? ते बनलेलं आहे केरळा. क्लिअर आहे? लक्षात ठेवा, सुपर इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पुढे ह्या वर्षाची संतोष ट्रॉफी जी की फुटबॉल मधली एक ट्रॉफी आहे, तर ही कोणी क्लिंच केलेली आहे 2025-26 ची? तर ही जिंकलेली आहे सर्व्हिसेसने. कोणाला हरवून जिंकलेली आहे? तर केरळाला हरवून जिंकलेली आहे. 24-25 ची जी होती ती कोणी जिंकली होती? तर ती पश्चिम बंगालने जिंकली होती. पुढे नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025 ह्यामध्ये भारताची रँक किती आहे? आता बघा, जे रँक असतात ग्लोबल लेवलचे जे इन्स्टिट्यूट असतात त्या काही रँक रिलीज करत असतात. ह्या तुम्हाला एक्झामला विचारल्या जातात आणि ह्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि ही रँक कोण रिलीज करतं? तर पोर्टुलन्स इन्स्टिट्यूट म्हणून आहे. तर ही इन्स्टिट्यूट ही रँक रिलीज करत असते. आणि ह्यामध्ये भारताची जी रँक आहे ती किती आहे? तर 45 रँक आहे. टॉप कंट्री जी आहे ती कुठली आहे? तर अमेरिका आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर आहे? टॉप कोणी केलंय आणि भारताची रँक किती आहे. पुढे आता भारतामध्ये सगळ्यात जास्ती जे लोकर किंवा ऊल आहे ते कुठल्या राज्यामध्ये प्रोड्यूस किंवा उत्पादित केलं जाते? तर भारतामध्ये जवळपास 47.47% हे जे ऊल आहे किंवा लोकर आहे त्या राजस्थानमध्ये उत्पादित केलं जातं. पुढे आता करप्शन परसेप्शन इंडेक्स आलेला आहे, म्हणजे कुठल्या देशामध्ये किती भ्रष्टाचार जास्त आहे. ठीक आहे, तर ह्यामध्ये भारताची स्थान किती आहे? तर ह्यामध्ये भारताचं स्थान आहे 180 कंट्रीजमध्ये 91व्या नंबरला भारत आहे. क्लिअर आहे? आणि ह्यामध्ये टॉप कुठल्या देशाने केलेलं आहे? तर टॉप जे देश आहेत ते आहेत डेन्मार्क, फिनलँड, सिंगापूर. हे टॉप 3 देश आहेत जिथे करप्शन हे सगळ्यात कमी आहे. ह्याच्यामध्ये स्कोर दिला जातो, तर हा स्कोर तुम्ही इथे बघू शकता. भारताची रँक आहे 91. आणि शेवटचा जो देश आहे तो कुठला आहे? तर साऊथ सुडान हा शेवटचा देश आहे, म्हणजे इथे करप्शन सगळ्यात जास्त आहे. पुढे आता 2026चा चांग क्रॅन्डेल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड ह्या पुरस्कारासाठी भारतातील 2 व्यक्तीची निवड करण्यात आलेली आहे. त्यांचं नाव आहे डॉक्टर हरिप्रिया अरविंद आणि डॉक्टर रेंगराज व्यंकटेश. तर हा पुरस्कार ह्यांना कुठल्या ह्यांच्या इनिशिएटिव्हसाठी किंवा कुठल्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला गेलेला आहे? तर तो दिला गेलेला आहे मोतीबिंदूमुळे येणारे अंधत्व किंवा अपंगत्व. तर हे 2 भारतातील डॉक्टर हे पद्दुचेरी इथे अरविंद आय केअर सिस्टीम नावाची संस्था चालवतात, जिथे ते रुग्णांची खूप सारी मदत करतात. ठीक आहे, कॅटरॅक्ट म्हणजे काय? तर मोतीबिंदूमध्ये किंवा त्यांच्या ऑपरेशनमध्ये. ठीक आहे, तर ह्या समाजसेवेसाठी ह्यांना हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. दोघांचंही नाव लक्षात ठेवा. पुढे वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड इंडिया ह्यांनी एक फर्स्ट बायोडायव्हर्सिटी कल्चरल फीचर मॅप म्हणजे जैवविविधता आणि संस्कृतीचा एक नकाशा तयार केलेला आहे, जो त्यांनी शाळामध्ये शैक्षणिक साधन म्हणून मोफत वाटणार आहेत. तर कुठल्या राज्यासाठी हा मॅप तयार केलेला आहे? तर हे राज्य आहे गोवा. पुढे स्मार्टर दॅन स्टॉर्म हे पुस्तक आत्ताच लॉन्च झालेलं आहे. तर ह्याचे जे ऑथर आहेत ते कोण आहेत? तर ह्याचे जे ऑथर आहेत त्यांचं नाव आहे अमिताभ कांत, जे नीती आयोगाचे पहिले CEO आणि पहिले व्हाईस प्रेसिडेंट आहेत. ठीक आहे, तर अशी पुस्तकं जी असतात मोठ्या लोकांची ही खूप जास्त विचारली जातात. तर ह्यांचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, स्मार्टर दॅन स्टॉर्म बाय अमिताभ कांत आणि सिद्धार्थ सिन्हा. आता हे जे बुक आहे किंवा ही जी ऑटोबायोग्राफी आहे ही खूप जास्त चर्चेमध्ये होती आणि ही एक्झामसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण हा इश्यू अपोजिशन लीडर्सने पार्लमेंटमध्ये सुद्धा उचलला होता. आणि ज्यांचं हे बुक आहे ते भारताचे माजी सैन्यप्रमुख होते. ठीक आहे, तर ह्यांचं नाव काय आहे? तर ह्यांचं नाव आहे जनरल मनोज मुकुंद नरवणे आणि हे महाराष्ट्राचेच आहेत. आणि त्या पुस्तकाचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 4 स्टार ऑफ डेस्टिनी. पुढे आत्ताच पंतप्रधान कार्यालय किंवा PMO, त्यानंतर नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल सेक्रेटरीएट, त्यानंतर कॅबिनेट सेक्रेटरीएट ह्यांचं ऑफिशियल नाव जे आहे ते चेंज केलेलं आहे
तर ह्यांचं नाव आता काय आहे, तर ह्यांचं नाव आहे आता सेवा तीर्थ. पुढे, आता कुठल्या शहरामध्ये भारताचं पहिलं काच संग्रहालय किंवा ग्लास म्युझियम हे उभारलं जाणार आहे, कुठलं राज्य करणार आहे ते सुद्धा सांगायचं आहे. तर हे राज्य आहे उत्तर प्रदेश. आणि उत्तर प्रदेशमध्ये कुठलं, तर फिरोजाबाद नावाचं एक शहर आहे, तिथे हे उभारलं जाणार आहे. फिरोजाबादच का, तर फिरोजाबादमध्ये काचेचे खूप सारे उद्योग आहेत, ज्यामध्ये काचेच्या बांगड्या असून द्या किंवा काचेच्या अन्य शोच्या वस्तू असून द्या, ह्या खूप जास्त प्रमाणात उत्पादित केल्या जातात. म्हणून फिरोजाबाद हे शहर त्यांनी निवडलेलं आहे काच संग्रहालयासाठी. क्लिअर आहे. पुढे, आता भारतातल्या पहिली अशी कुठली विधानसभा आहे, कुठल्या राज्याची विधानसभा आहे जिथे AI आधारित एक फेशियल रिकग्निशन सिस्टीम ही लागू केली जाणार आहे. म्हणजेच इथले जे आमदार लोक आहेत ते जेव्हा त्यांच्या जागेवर बसतील तेव्हाच त्यांचं फेशियल रिकग्निशन केलं जाईल आणि त्यांची हजेरीही लावली जाईल. तर ते राज्य आहे आंध्र प्रदेश. ठीक आहे. पुढे, हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये भारताच्या पासपोर्टची किंवा भारताची रँक किती आहे, तर बघा 2 प्रकारचे पासपोर्ट इंडेक्स येतात. त्याच्यामध्ये पहिला आहे तो आहे हेनले पासपोर्ट इंडेक्स आणि दुसरा जो आहे तो आहे आर्टन कॅपिटल पासपोर्ट इंडेक्स. आणि ह्याचे दोनांच्याच रँक तुम्हाला विचारल्या जातात. हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये भारताची रँक आहे 75 आणि सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट जो पासपोर्ट आहे तो आहे सिंगापूरचा पासपोर्ट. त्यानंतर आर्टन कॅपिटलमध्ये जो की नोव्हेंबरमध्ये इंडेक्स आला होता, त्यामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग पासपोर्ट कुठल्या देशाचा आहे, तर तो आहे UAEचा. आणि ह्यामध्ये भारताची जी रँक आहे ती किती आहे, तर 67 ही रँक आहे. तर हे दोन्ही तुम्हाला पासपोर्ट इंडेक्स आणि आपल्या भारताची रँक आणि टॉप कुठले देश आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर आहे. पुढे, तर आत्ताच डेव्हिड जे फार्बर ह्यांचं निधन झालेलं आहे. तर हे कोण होते, तर ह्यांना म्हटलं जातं ग्रँडफादर ऑफ इंटरनेट. तर हे एक प्रोफेसर होते ज्यांनी कॉम्प्युटरमध्ये नेटवर्किंग त्याचप्रमाणे खूप साऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये ह्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर हे एक अमेरिकन होते, पण त्यांचं ते जपानमध्ये वास्तव्यास होते. क्लिअर आहे. जपानमध्ये ते एका युनिव्हर्सिटीमध्ये शिकवायला होते. आता हा सुपर इम्पॉर्टंट प्रश्न आहे, मिलन नावाचा नेव्हल एक्सरसाइज ही कुठे कंडक्ट करण्यात आली होती किंवा कुठे मिलन नावाचा नौदल सराव हा आयोजित करण्यात आला होता, तर सगळ्यात लक्षात घ्या, हा तुम्हाला सराव का महत्वाचा आहे, कारण ह्या सरावासाठी इराणचं एक जहाज आलं होतं, त्याचं नाव होतं आयरिस दाना. काय नाव होतं, आयरिस डेना. आणि ह्या आयरिस डेना ह्या फ्रिगेटला आता चालू असलेल्या इराण अमेरिका युद्धामध्ये टार्गेट करण्यात आलेलं आहे. जेव्हा हे आयरिस दाना हे फ्रिगेट हा मिलन एक्सरसाइज संपवून जेव्हा इराणकडे परत जात होतं, तेव्हा इंडियन ओशनमध्ये अमेरिकेच्या एका पाणबुडीने ह्याला टॉर्पेडोच्या माध्यमातून टार्गेट केलेलं आहे आणि खूप साऱ्या नेव्ही पर्सनलची इथे मृत्युमुखी पडलेले आहेत. तर इथे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, तर हा जो सराव झाला आहे तो कुठे झाला होता, तर विशाखापट्टणमला झाला होता. आणि जे इराणकडनं जे जहाज आलं होतं किंवा फ्रिगेट आली होती तिचं नाव होतं आयरिस देना. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 2026चा फिडेचा फ्रीस्टाईल चेस वर्ल्ड चॅम्पियन कोण झालेला आहे, तर ह्याचं नाव आहे मॅग्नस कार्लसन. आणि फायनलमध्ये ह्यांनी कोणाला हरवलेलं आहे, तर ह्याने हरवलेला आहे फॅबिनो कॅरुनाला. आणि हा कुठला देशाचा आहे, तर हा अमेरिकेचा आहे. आणि ही स्पर्धा कुठे आयोजित केली गेली होती, तर ही स्पर्धा होती जर्मनीमध्ये. जर्मनीमध्ये कुठे, तर वेसिनहासमध्ये. हे नाव थोडं कन्फ्युजिंग आहे पण लक्षात घ्या, वेसिनहास जर्मनी. गेल इंडियाचे चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर कोणाचं अपॉइंटमेंट झाली आहे चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टरसाठी, त्यांचं नाव आहे श्री दीपक गुप्ता. हे नवीन ह्याचे CMD झालेले आहेत. गेल इंडिया काय करते, तर गॅसचं ट्रान्सपोर्टेशन डिस्ट्रीब्युशन हे मोठ्या प्रमाणात करते. 80% बिझनेस हा त्यांचा गॅस ट्रान्सपोर्टेशनचा आहे. क्लिअर आहे. आणि ही एक गव्हर्नमेंट PSU आहे. पुढे, नॅशनल वुमेन्स डे कुठल्या दिवशी सेलिब्रेट करण्यात आला, जो की एका आपल्या प्रॉमिनंट फ्रीडम फायटरचा जन्मदिवस सुद्धा आहे, ज्यांना नाईट अँगल ऑफ इंडिया असं म्हटलं जाते. कोणाला म्हटलं जाते, तर सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस आहे किंवा जन्मतिथी आहे. तर इथे लक्षात घ्या, नॅशनल वुमेन्स डे आणि वर्ल्ड वुमेन्स डे ह्यामध्ये फरक आहे. नॅशनल वुमेन्स डे 13 फेब्रुवारी रोजी सेलिब्रेट केला जातो आणि वर्ल्ड वुमेन्स डे कधी केला जातो, तर 8 मार्च रोजी. कोणीही इथे कन्फ्यूज होऊ नका नॅशनल आणि इंटरनॅशनल वुमेन्स डे मध्ये. आता भारतातली अशी कुठली गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे त्यांनी रस्त्याच्या शेजारी किंवा महामार्गाच्या शेजारी अशा प्रकारचं गार्डन किंवा बी कॉरिडोर ह्या प्रकारचा उपक्रम हा राबवणार आहे ती संस्था, त्याचं नाव आहे NHAI, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण. ठीक आहे. अशा प्रकारची गार्डन ही उभारली जाणार आहेत जेणेकरून बी म्हणजेच मधमाशी आणि पॉलिनेशन हे करतील. क्लिअर आहे. तर ह्यासाठी हा उभारला जाणार आहे बी कॉरिडोर. कोण करणार आहे, तर NHAI. पुढे, खुर्रमशाह 4
नावाचं मिसाईल कुठल्या देशाने आत्ताच लॉन्च केलेलं आहे, तर ते आहे इराणचं मिसाईल. आता तुम्हाला माहिती असेल इराण आणि अमेरिका इस्रायल ह्यांचं युद्ध चालू आहे. ह्याच्यामध्ये खूप सारे मिसाईल्स हे इराणने लॉन्च केलेले आहेत. ह्याच्यामधलं एक आहे खुर्रमशार 4 आणि अजून काही मिसाईल आहेत. त्याच्यामधली एक आहे सेजिल. तुम्हाला ही नावं लक्षात ठेवायची आहेत फक्त. सेजिल, त्याच्यानंतर फतेह 2, त्यानंतर क्वईम, त्याच्यानंतर जुल्फिकार. तर ही काही नावं आहेत, ही तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत इराणच्या मिसाईल संबंधित. त्यानंतर अजून 3 लक्षात ठेवा, इमाम, गदर आणि खैबर शेकान. पुढे बांगलादेशचे 11वे प्राईम मिनिस्टर म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे, तर त्यांचं नाव आहे तारिक रहमान. आणि हे कुठल्या पार्टीचे आहेत, तर BNP, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी. ह्यांच्या ज्या आई होत्या त्या सुद्धा बांगलादेशच्या PM राहिलेल्या आहेत. त्यांचं नाव आहे खालिदा जिया. तर ह्या सुद्धा आधी PM होत्या. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल बांगलादेशच्या ज्या मागच्या PM होत्या त्यांचं नाव काय आहे, तर शेख हसीना. ह्यांचा सत्ता पालट केल्यानंतर जे इंटरिंग गव्हर्नमेंट होते त्याच्यामध्ये बांगलादेशचे PM कोण होते, त्यांचं नाव आहे मोहम्मद युनिस. आणि जे इंटरिंग गव्हर्नमेंट आणि आता जे इलेक्शन झालं त्यामध्ये कोण झालेलं आहे, तर तारिक रहमान. तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे, हे नावं विचारले जातात. 2026चा अर्थशॉट प्राइज हा पुरस्कार सोहळा कुठल्या शहरामध्ये होणार आहे, तर सगळ्यात लक्षात घ्या, हा पहिल्यांदा तर भारतामध्ये होणार आहे. आणि तो कुठल्या शहरामध्ये होणार आहे, तर तो होणार आहे मुंबईमध्ये. पुढे लक्षात घ्या की अर्थशॉट प्राइज हे कशामध्ये दिलं जातं, तर एन्व्हायरमेंटसाठी काम करणाऱ्या 5 संस्थांना हे प्राइज हे दरवर्षी दिलं जाते. कोणातर्फे दिलं जाते, तर ब्रिटनच्या रॉयल फॅमिलीतर्फे, रॉयल फाउंडेशन तर्फे. तर ह्या वर्षीचा हा सोहळा नोव्हेंबर महिन्यामध्ये मुंबईमध्ये होणार आहे. पण 2025चा अर्थशॉट कोणाला दिला, तर हे दिलेले आहे बघा, हे 5 जण आहेत किंवा ह्या 5 संस्था आहेत. प्रोटेक्ट अँड रिस्टोर नेचर ह्या कॅटेगरीमध्ये ब्राझीलची ही संस्था जिंकलेली आहे. तर हे तुम्ही वाचून घ्या, हे 5 कारणासाठी हे 5 विनर आहेत. तर हे व्यवस्थित लक्षात घ्या, हे ऑक्टोबरमध्ये देण्यात आलेले आहेत. तर हे सगळ्यांनी वाचून जा. त्याच्यामध्ये बांगलादेशची लक्षात ठेवा, फ्रेंडशिप नावाची एक संस्था आहे बांगलादेश, त्यांनी फिक्स अवर क्लायमेट ह्यासाठी ह्यांना तो पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर हे सुद्धा लक्षात ठेवा. पुढे द सेज हु रिइमॅजिन हिंदुइझम, द लाईफ लेसन ऑफ लेगसी ऑफ श्री नारायण गुरु. ह्या पुस्तकाचा लेखक कोण आहे. आता हे पुस्तक तुमच्या एक्झामच्या दृष्टीने खूप जास्त महत्वाचं आहे, कारण ह्याचे जे लेखक आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर शशी थरूर. आणि डॉक्टर शशी थरूर ह्यांची जी पुस्तकं आहेत ती खूप साऱ्या एक्झाममध्ये विचारले जातात. कोणीही विसरायचं नाही, याचं नाव सुपर इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पुढे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की इंडियाचं AI समिट झालेलं आहे. AI इम्पॅक्ट समिट कुठे झालं, तर न्यू दिल्ली इथे झालं. ह्यामध्ये भारताच्या PMने एक विजन दिलेलं आहे, मानव विजन. ज्या विजनचा एक महत्वाचा उद्देश आहे की आपण AIचा उपयोग इथिकल पद्धतीने, सर्वसमावेशक पद्धतीने, त्याचप्रमाणे ह्युमन सेंट्रिक कसा करता येईल. तर ह्या मिशनचा हा उद्देश आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. फक्त तुम्हाला इथे नाव की कुठलं विजन दिलेलं आहे, तर मानव विजन. पुढे पॅक सिलिका नावाची एक युती आहे किंवा एक समूह आहे, त्याच्यामध्ये भारत हा पार्टिसिपेट झालेला आहे. तर हा पॅक सिलिका हा जो ग्रुप आहे त्याचं महत्वाचं काम काय आहे, तर जी क्रिटिकल मिनरल्स आहेत, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की क्रिटिकल मिनरल्ससाठी भारताने सुद्धा एक धोरण राबवलं आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेने सुद्धा एक धोरण राबवलं आहे. त्याचप्रमाणे एक ग्लोबली ग्रुप सुद्धा तयार केलेला आहे. तर पॅक सिलिका हा जो ग्रुप आहे ह्याचं नेतृत्व कुठला देश करत आहे, तर पुन्हा ह्याचं नेतृत्व कोण करत आहे, तर युनायटेड स्टेट्स. युनायटेड स्टेट्सने हा ग्रुप तयार केला आहे, ज्यामध्ये अमेरिकेचे जे अलाइज कंट्री आहेत, कुठले कुठले, जपान, साऊथ कोरिया, UK, तर ह्याप्रमाणे जे युरोपियन कंट्रीज आहेत तर हे पॅक सिलिकाचे सदस्य आहेत. तर आता भारत सुद्धा ह्याचा सदस्य झालेला आहे. हा ग्रुप कोणाला हे टार्गेट करणार आहे, तर चायनाला. पुढे 52वी G7 समिट कुठल्या देशामध्ये होणार आहे, तर सगळ्यात आधी लक्षात घ्या 51वी G7 समिट ही कुठल्या देशात झाली, तर ही झाली कॅनडामध्ये. आणि कॅनडामध्ये कुठे, तर कॅनडामध्ये कॅननस्कीज इथे झाली. आणि जी 52वी G7 समिट होणार आहे ती कुठे होणार आहे, तर ती फ्रान्समध्ये होणार आहे. फ्रान्समध्ये कुठे, तर इव्हनलेस बेन्स. आता ह्याचं नाव मला प्रोनाऊन्स करता येत नाहीये, पण तुम्ही लक्षात घ्या, ठीक आहे. इव्हनलेस बेन्स फ्रान्स ह्या ठिकाणी होणार आहे, ठीक आहे. आता G7 समिटमध्ये कुठले महत्वाचे कंट्रीज आहेत, तर ज्या मेजर डेव्हलप इकॉनॉमीज आहेत जगातल्या, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, US, युरोपियन युनियन. तर ह्या G7चा हा पार्ट आहेत. भारत G7चा पार्ट नाही, पण इन्व्हायटेड कंट्रीजमध्ये भारत सुद्धा जाणार आहे G7 साठी.
आणि 51 G7 समिटसाठी सुद्धा भारत इन्व्हायटेड मध्ये कंट्रीजमध्ये होता. पुढे भारतातली पहिली नमो भारत रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम म्हणजे RRTS. तर ही जी रेल्वे आहे सेमी स्पीड रेल्वे ही कुठे चालू करण्यात आलेली आहे, तर ही चालू करण्यात आलेली आहे दिल्ली मेरठ ह्या 2 शहरांच्या मध्ये. आणि ह्याचं नाव काय आहे ट्रेनचं, तर नमो भारत. पण ह्याची लांबी तुम्हाला इथे विचारलेली आहे, किती लांबी आहे, तर 82 किलोमीटर इतक्या लांबीची दिल्ली मेरठ ही RRTS ही सुविधा चालू करण्यात आलेली आहे किंवा ही ट्रेन चालू करण्यात आलेली आहे. ही ट्रेन आणि बुलेट ट्रेन ह्यामध्ये कोणी कन्फ्यूज व्हायचं नाहीये. ही सेमी हाय स्पीड रेल्वे आहे जी कोण बनवत आहे, तर अल्स्टॉम नावाची कंपनी आहे. कुठली, फ्रेंच कंपनी आहे जी सावली गुजरातमध्ये सावली नावाचं आहे, तिथे ह्याचे ते डब्बे मॅन्युफॅक्चरिंग होतात आणि ह्या ट्रेनचं नाव आहे नमो भारत. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. पुढे आता नवी दिल्लीमध्ये राजाजी उत्सव सेलिब्रेट करण्यात आला, ज्यामध्ये राष्ट्रपती भवनामध्ये ब्रिटिश आर्किटेक्ट लुटियन्स यांचा स्टॅच्यू काढून राजाजी किंवा चक्रवर्ती राजगोपालचारी यांचा स्टॅच्यू जो आहे तो बसवण्यात आला. तर सी राजाजी किंवा सी राजगोपालचारी हे कोण होते, तर हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. क्लिअर आहे, तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. पुढे आत्ताच ब्रिटिश अकॅडमीचे फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स अवॉर्ड झाले, म्हणजे त्याला बाफ्टा अवॉर्ड्स म्हणतात. तर ह्या बाफ्टा अवॉर्ड्स मध्ये सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपट ह्या कॅटेगरीमध्ये बाफ्टा अवॉर्ड जिंकणारा भारताचा पहिला चित्रपट कोण ठरला आहे, तर हा एक मणिपुरी चित्रपट आहे, मणिपुरी लँग्वेज मधला. ह्याचं नाव आहे बुंग. आणि हा प्रोड्यूस कोणी केले आहे, तर हा प्रोड्यूस केला आहे फरहान अख्तर याने. आणि ह्याची जी डायरेक्टर आहे त्याचं तिचं नाव आहे लक्ष्मीप्रिया देवी. क्लिअर आहे, तर बुंग हे नाव लक्षात ठेवायचं आहे, सुपर इम्पॉर्टंट आहे. आता अवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रल ह्या नावाचे कॅथेड्रल आहे किंवा चर्च आहे, त्याला युनेस्कोचा एशिया पॅसिफिक हा अवॉर्ड भेटलेला आहे 2025 साठीचा. तर हा चर्च कुठे आहे लोकेटेड, तर हा चर्च हा महाराष्ट्रामध्ये आहे. आणि तो महाराष्ट्रामध्ये कुठे आहे, तर वसईमध्ये आहे. तर बघा लेडी ग्रेस कॅथेड्रल सोबतच खूप साऱ्या अजून काही संस्थांना हा अवॉर्ड भेटलेला आहे, पण भारतातली एकच संस्था आहे, तिचं नाव आहे आवर लेडी ग्रेस कॅथेड्रल कन्झर्वेशन प्रोजेक्ट वसई. ठीक आहे, तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. पुढे भारताच्या आयुष मंत्रालयाने नॅशनल आरोग्य फेअर किंवा अखिल भारतीय आरोग्य मेळावा हा कुठे आयोजित केला होता, तर हा आयोजित केला होता आपल्या महाराष्ट्रामध्ये बुलढाणामध्ये. सुपर इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे. बघा राष्ट्रपती सुद्धा उद्घाटनाला आल्या होत्या. पुढे पहिला सोयाबीन फेस्टिवल हा कुठे सेलिब्रेट करण्यात आला, कुठल्या राज्यामध्ये सेलिब्रेट करण्यात आला, तर तो आला नागालँडमध्ये. चुमो केडिमा नावाचे एक नागालँडमध्ये शहर आहे किंवा जागा आहे, तिथे हा सोयाबीन फेस्टिवल सेलिब्रेट करण्यात आला. तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. पुढे केरळा ह्या राज्याचं नाव आता काय करण्यात आलेलं आहे, तर केरळा ह्या राज्याचं नवीन नाव असेल आता केरळाम. पुढे मिलानो कॉर्टिना विंटर ऑलिम्पिक झाले, ज्यामध्ये कुठल्या देशाने अव्वल स्थान पटकावलेलं आहे पदक तालिकामध्ये, तर सगळ्यात आधी लक्षात घ्या मिलानो कॉर्टिना आहे कुठे, तर मिलानो कॉर्टिना आहे इटली ह्या देशामध्ये. ठीक आहे, इटली ह्या देशामध्ये हे हिवाळी ऑलिम्पिक झाले. आणि ह्या ऑलिम्पिकमध्ये टॉप कुठल्या देशाने केलेला आहे, तर नॉर्वे ह्या देशाने टॉप केलेला आहे 18 गोल्ड मेडल सहित. बाकी एक इन्फॉर्मेशन म्हणून सांगतो, भारताने सुद्धा ह्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं. भारताचे 2 ॲथलीट ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट झाले होते. कुठल्या इव्हेंटसाठी, तर स्कीइंग ह्या नावाच्या इव्हेंटसाठी. तर भारताचा ॲथलीट आरिफ मोहम्मद खान ज्याने अल्पाईन स्कीइंगसाठी पार्टिसिपेट केलं होतं. आणि दुसरं आहे स्टॅन्झिन लुंडूप, तर ह्यांनी क्रॉस कंट्री स्कीइंगमध्ये पार्टिसिपेट केलं होतं. ठीक आहे, हे फक्त लक्षात ठेवा. तर चला, होप करतो हा लेक्चर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे V2 अकॅडमीला टेलिग्राम चॅनलवर सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका किंवा फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.